नमस्कार. कसे आहेत सगळे? अपेक्षा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील. आजचा व्लॉगही मी संध्याकाळपासूनच शूट करायला घेतलाय, म्हणजे 4च्या नंतरनं, कारण आमची सकाळ तेव्हाच झाली होती. वातावरणामध्ये इतके सारे चेंजेस होत आहेत ना, त्याचा परिणाम आपल्यावरती पण होतोय. म्हणजे आमच्या तर खाण्यापिण्यात वेगळं काही आलंच नव्हतं, पण धनुषलाही त्रास आणि मलाही त्रास. माझ्या आवाजावरून तर तुम्हाला समजतच असेल, तर म्हणजे ना मला जाम सर्दी झाली आहे. दोन्हीही नाकपुड्या एकदम बंद झाल्यात, त्यामुळे ना अक्षरशः मला तोंडानेच बऱ्यापैकी श्वास घ्यायला येतोय. म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसेलच, माझं बऱ्यापैकी सगळीकडं तोंड उघडच आहे. म्हणजे ना ते नाकच पूर्ण पॅक झाले असं झालं होतं. आणि दुपारच्या वेळेमध्ये मी असं विक्स वेपोरब वगैरे लावून जरा असं झोपले होते, त्यानंतर मला थोडासा फरक पडत होता. पण आहे हेच सुरू होत होतं. धनुषला पण खूप त्रास होता, त्यामुळे आम्ही दोघं पण ना 2 वाजता उठलो. स्वयंपाक बनवलेला होता, मग तोच मी खाल्ला आणि मग अंघोळ केली 3-3:30च्या दरम्यान. आणि 4 वाजता मग व्हिडिओही शूट करायला घेतला आणि मला थोडंसं बरंही वाटायला लागलं होतं. तर ना सगळी जी काही आवरावर होती ना किचनवरची, ती सगळी करून घेतली. अक्षरशः जे काही किचनवरती सकाळी टिफिन वगैरे बनवताना ठेवलं होतं ना, तसंच्या तसंच होतं. मग आत्ता आवरायला घेतलंय मी. पसारा सगळा उचलून ठेवला जागच्या जागेला. बाकी घर तर सगळं स्वच्छच होतं, कारण काल कपड्यांच्या घड्या वगैरे घातलेल्या होत्या. फक्त जे काही आजचे कपडे धुतलेले होते ना, ती सगळी मला घड्या करून ठेवायची होती. पण त्याआधी म्हटले की धनुषला पण आपण काहीतरी थोडंफार खायला घालूयात. म्हणजे त्याला ना दुपारीच मी गरम गरम चपाती बनवली होती. म्हणजे भाजी तर होती, पण चपात्या फक्त बनवायच्या होत्या. मग गरम गरम चपात्या बनवून त्यालाही जेवायला दिलं होतं. पण मला असं वाटलं की त्याचं पोट भरलं असेल की नसेल, आणि मलाही वाटलं की मला पण सर्दी झाली आहे, तर मी थोडंसं अंडे बॉईल करते म्हणून म्हणून ना इथं ते शिजायला घातले. आणि बघेल बाकीचं जे काही काम करायला जाईल ना, तोपर्यंत अंडे पण छान असे शिजतील. आणि आत्ताच्या वेळेमध्ये धनुष आंघोळ करत होता. म्हणजे माझी आंघोळ झाल्यानंतर मी त्याला लगेच पाणी लावलं होतं आणि त्याला म्हटलं होतं की आज धनुष तुझी तू स्वतः स्वतः आंघोळ करून घे, तोपर्यंत मी बाकीचे काम आवरून घेते. मुलांना किती जरी वेळ पाण्यामध्ये खेळायला लावलं ना, तर ते अजिबात नाही म्हणणार नाहीत. त्यामुळे ना त्याला मी मनसोक्त पाण्यामध्ये खेळायला दिलं होतं. आणि नंतर ना माझ्या मनाला असं वाटलं, किंवा त्यानेही आवाज दिला की मम्मा मला तोंड नाही धुता येते म्हणून. म्हणून मग मी भांडी घासून घेतली. म्हणजे मी भांडी घासायला सुरुवात केली ना, तेव्हाच तो आला होता की मम्मी तू आता आंघोळ घालून दे म्हणून. पण मी म्हटलं की मी एवढी सगळी भांडी क्लीन करते आणि मगच तुझ्याकडे येते, म्हणून तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच. तर नाही, ते जी काही पडलेली भांडी होती ना सकाळची, ती म्हटलं आता घासून घेऊयात म्हणून. जर रात्रीची भांडी नसतील ना किचनमध्ये, तर सकाळी स्वयंपाक केल्यानंतर ना मला भांडी जास्त घासायला पडतच नाहीत. म्हणजे फक्त कढई असते, परत जे चपात्या ठेवते ते, चपाती मळलेलं जे भांडं असतं ते, अशी काही छोटी छोटी भांडी असतात आणि प्लस चहाचे भांडे असतात. मग एवढाच पसारा असतो सकाळी किचनमध्ये. त्यामुळे माझं जास्तीत जास्त म्हणजे भर असतो की नाही, संध्याकाळची भांडी संध्याकाळीच घासली गेली पाहिजेत. मध्ये मध्ये मी खूप जास्त कंटाळा करत होते, पण आता रेग्युलर माझं त्या गोष्टीसाठी रुटीन बसते, त्यामुळे भांडी घासूनच मग मी संध्याकाळी झोपत असते. धनुची अंघोळ घालून दिली, त्याच्यानंतरनं त्याला छानसे कपडे घातले आणि मग मी आले कपड्याच्या घड्या घालायला. कारण मी म्हटलं ना की बाहेरचे कपडे आणलेले तर तसेच होते, आता मला घडी करून ठेवायचे होते. आणि ना मागच्या 8 दिवसांमध्ये इतकी सारे कपडे धुण्यासाठी निघत होती ना, म्हणजे आमचं सारखं व्हायचं ना, इकडे जा तिकडे जा, त्याच्यामुळे भरपूर सारे कपडे निघायचे. आणि मग ती वेळेमध्ये कपाटात घड्या करून जातच नव्हती. धनुची जी कार आहे ना घरामध्ये, त्याच्यामध्येच मी ठेवायचे. पण हळूहळू मग ना काय केलं की जेवढे कपडे निघतायत ना, तेवढी हळूहळू सगळी घड्या करून कपाटामध्ये ठेवायला घेतली. पण त्याच्या आधी ना जी काही आधीचे कपडे होते ना कपाटातले, ती सगळी मस्त अशी घड्या करून ठेवून दिली. त्यानंतरच माझं रुटीन बसलं की रोजचे रोज कपडे कपाटामध्ये घड्या करून ठेवायचे. नाहीतर काय व्हायचं, कपाट अस्ताव्यस्त झालेलं होतं त्याच्यामुळे ना माझं मनच नाही लागायचं. जी काही कपडे धुतलेले असतात ना, ती घड्या करून ठेवायला. आता म्हणजे जीन्स वगैरे सगळ्या वरती निघालेल्या होत्या, टी शर्ट ते म्हटलं सगळं करूयात आपण लगे हात. आणि मला ना संध्याकाळचं व्हिडिओ शूट करायला प्रचंड आवडतं. म्हणजे माझे कामही होतात, तुमच्यासोबत शेअर करणंही होतं, आणि व्हिडिओ शूट केला ह्या गोष्टीचं समाधानसुद्धा असतं. नाहीतर सकाळी मग ना उठल्यानंतर ना एकतर आंघोळ केलेली नसते, फक्त तोंड हातपाय धुवून मी किचनमध्ये गेले असते. आणि मग नंतर असं वाटतं की नको शूट करायला. आणि सकाळी सकाळी घाई गडबडीमध्ये माझं बनवणं सुरू असतं, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला मला शूटिंग करायला फार आवडतं. आता ना हळदी कुंकू सुरू झाले, मग इकडे जायचं तिकडे जायचं, तरी पण बऱ्याचशा ठिकाणी मला बोलवलेलं ना, तर मी गेलेच नव्हते. पण आज म्हटलं चला जाऊया, ज्या रोज ताई आम्ही एकत्र असतो ना त्यांच्या घरी हळदी कुंकू होतं. मग म्हटलं चला संध्याकाळच्या वेळेला छानशी साडी घालूयात. साडी घालताना पण भरपूर सारं कन्फ्युजन असतं, इतक्या साड्या आहेत ना, तरी पण कोणती घालू असं होतं. आता ही साडी मी काढली होती, पण ते अहोंना नाही आवडली, कारण त्याचे धागे वगैरे निघालेत ना, तर ते पूर्ण असं म्हणजे साडी सगळं आकसल्यासारखी झाली आहे.
मग विचार केला की ही राहू देत, घातलेली साडी परत काढून ठेवली आणि ही ब्लॅक कलरची साडी घातली. आता धनुषी बोरनाला मला म्हणजे ब्लॅक साडी पाहिजे, पण ती आता माझ्याकडे नाही आहे, कारण आजच मी ही घालून घेतली. बघू आता दुसऱ्या कलरचीच मग मी ना काठपदराची साडी घालणार आहे, ब्लॅक साडी नाही घालणार. तर असं काहीसं साधं सिंपल लुक करून मी गेले होते हळदी कुंकूला. हळदी कुंकूला जाण्याआधीच माझा सगळा स्वयंपाक रेडी झाला होता. मी तुम्हाला दाखवलं ना, मी अंडे बॉईल करण्यासाठी ठेवले होते, पण विषय असा झाला ना की ते 4:30च्या दरम्यान मी ठेवले होते बॉईल करायला, आणि त्याच्यानंतरनं मग ना धनुषने खाल्लंच नाही. म्हणजे मी त्याला इतकी जबरदस्ती करत होते ना, धनुष खाऊन घे म्हणून, आणि घालतानाच मी 5 अंडे घातले होते. मी म्हटलं की मी 1 खाईल, धनुष 2 आणि त्याच्या पप्पांसाठी 2 असं कॅल्क्युलेशन केलं होतं. पण धनुषने पण नाही खाल्लं आणि मी पण नाही खाल्लं, आणि माझ्या मनामध्ये विचार आला की आपल्याला तर हळदी कुंकूला जायचं आहे, मग 1 खाऊन कसं जायचं, म्हणून मग मी खाल्लं नाही. मग विचार केला की जाऊ देत, चल भाजीच बनवते, कुठं आल्यानंतरनं मग खाणार, आणि ही भाजी पण होऊन जाईल आणि अहोंना पण आवडते, आणि धनुषने जर बॉईल अंडं खाल्लं तर ठीकच आहे. मग संध्याकाळच्या वेळेला मग मी डायरेक्टली भाजीच बनवली होती. मस्त पोटभर असं जेवण केलं, भात भाकरी आणि अंड्याची भाजी असं जेवण होतं. आणि जेवणानंतरनं मग हा सगळा राडा आवरायला घेतला, कारण मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना, तर जास्तीत जास्त माझा हाच प्रयत्न असतोय की संध्याकाळची भांडी क्लीन करायचं, पसारा आवरायचा आणि मगच झोपायचं, त्यानंतरच आपली मॉर्निंग फ्रेश होणार आहे म्हणून. संध्याकाळच्या वेळेला ना जर एखादा पदार्थ शिल्लक राहिला ना, तर इतकं कन्फ्युजन होतं ना की कुठं ठेवायचं, कसं ठेवायचं. कारण माझ्याकडे ना म्हणजे असं आहेत, भरपूर भांडी आहेत, पण जास्त खाली पसारा नको म्हणून मग मी वरती ठेवून दिलेत ना सगळे. आणि मग छोट्या वाट्या, मग ह्याच्यामध्ये काय व्यवस्थित बसत नाही. आजही तेच झालं होतं, भाताचं मला कुठे ठेवते समजतच नव्हतं. छोट्याशा वाटीमध्ये काढून ठेवला. भरपूर छोटी छोटी भांडी पण आहेत माझ्याकडे, पण ती वेळेला सापडत नाहीत. सगळं किचनवरचा पसारा आवरून घेतला, ढीगभर भांडी घासली, आणि ढीगभर भांड्यांपेक्षा ना मला अहोंचा टिफिन क्लीन करायलाच मेन कंटाळा येतो. तुम्ही तर व्हिडिओमध्ये कधीतरी बघितलंच असेल. 3 सेटचा टिफिन आहे, त्याला वरचं झाकण वेगळं आणि ते ग्लासचं असल्यामुळे तर मला व्यवस्थित काळजी करूनच घासावं लागतं. आणि जर एखादी भाजी जर जास्त तेलकट झाली असेल, तेल जर बाहेर निघालं असेल ना, तर मग ती रिंग काढून घासायला मला खूप जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे मी कधी कधी तर कंटाळाच करत असते. पण ते टिफिन घासून ठेवणं पण खूप जास्त महत्त्वाचं असतं, कारण सकाळ मग आपली कशी तरी होऊन जाते. स्वयंपाक बनवायचा का टिफिन सुकवत बसायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मनामध्ये सुरू असतो. इथे मस्त असं माझं किचन आवरून झालं आहे, आणि मला एक सवय लागली, म्हणजे आधीपासूनच आहे, की जेवण झालं ना की सगळं आवरून झालं की मला थोडं का होईना स्वीट खायचं असतं. तर तसं म्हणायला गेलं ना, तर मी भरपूर सारा कंट्रोल करते बरं का स्वीटवरती. पण कधीतरी मन मानतच नाही, तर हा मावा केक आणला होता ह्यांनी, मग तो खायला घेतला. असं तर 2-3 दिवस जातो हे एक पॅकेट आणलं की, कारण घरामध्ये सगळे आमच्यात हळूहळू खाणारीच माणसं आहेत त्याच्यामुळे. त्यानंतर मी काहीच नाही शूट केलं, डायरेक्टली दुसऱ्या दिवशी. मी तुम्हाला म्हटलं ना की संध्याकाळ जेवढं मला भारी वाटतं ना शूट करायला, तेवढं सकाळी नाही वाटत. आज सकाळी सेम तेच झालं. अहोंचा टिफिन बनवला, आणि छानसा टिफिन बनवला होता सकाळी. वाटाण्याची भाजी आणि चपाती. चपाती जेव्हा करायला मी घेतली ना, त्यावेळेस मी तवा बघूनच हैराण झाले होते की एवढासुद्धा मला वेळ भेटत नाही का तवा छान असा क्लीन करायला, आणि खूपच जास्त असा चिकट चिकट झाला होता. आणि निघतो चिकटपणा निघतो, पण त्याच्यावरचे जे असे तांबटसर किंवा काळपटसर डाग दिसतात ना, ते मला बघून नको वाटतं. आणि असं जेव्हा गुळगुळीत तवा निघतो ना, त्यावेळेस मग मस्तच वाटतं स्वयंपाक वगैरे बनवायला. तर जी काय माझ्याकडं रिफ्लेक्ट पावडर आहे ना, ते टाकून मी मस्त असा तवा क्लीन करून घेतला, आणि तुम्हीच बघा इतका छान चकाचक झाला आहे ना की त्याच्यावरती एकही डाग दिसत नाही आहे. जिथं हँडल आहे ना पकडायला, तिथं थोडासा मात्र तो काळा झाला आहे आणि तो काही निघत नाही आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी काही जास्त एफर्ट्स घेत नाही, पण दरवेळेस म्हणजे 8 दिवसातून तर एकदा मी असं त्याला क्लीन करतच असते. जोपर्यंत असं ना आपल्या हातामध्ये वस्तू क्लीन करायचं, तोपर्यंतच करून घ्यायच्या, नाहीतर वेळ गेला ना तर मग ते आपल्याकडून काही क्लीन होतच नाही. माझा एक्सपिरियन्स आहे हा. कढईच्या बाबतीत मी खूप जास्त असं म्हणजे हे केलं की वेंधळेपणा केला, जाऊ देत आज क्लीन करता येईल, तेलकट नाही निघालं उद्या क्लीन करता येईल, पण ते करून ते मला चांगलं भवलं, आणि कढई मात्र पूर्ण खराब झाली. असं तर नेहमी जेव्हा मम्मी येते ना, त्यावेळेस ती म्हणते की मी घासून देते, पण असं काही कारण असतात ना, त्यात तिला वेळ भेटत नाही. आणि मग ती जाताना सांगते की आता तू जेव्हा येणार आहेस ना तिकडं, त्यावेळेस घेऊन ये. पण ते मलाच नको वाटतं. इकडे आल्यानंतर ना ठीक आहे, थोडंफार घासून वगैरे दिलं, पण ते आपण तिकडं न्यायचं, तिच्याकडून घासून घ्यायचं नको वाटतं. सो मग मी घेऊन जात नाही. पण ती कढई जवळजवळ खराबच झाली आता.
जवळ-जवळ 1 महिना झालं धनुला होमवर्क दिला नव्हता. म्हणजे त्यांचं जे गॅदरिंग होतं ना, त्याची प्रॅक्टिस सुरू होती. असायचा मधून-अधून एका सब्जेक्टचा असायचा. आता आज 2 सब्जेक्टचा होमवर्क होता आणि आजपासून त्याचं रेग्युलर स्कूल पण सुरू झालं आहे आणि रोज क्लासवर्कसुद्धा होणार आणि घरी होमवर्कसुद्धा येणार. त्याच्यामुळे मी त्याला बसवलं आणि त्याचं म्हणणं होतं, की "नाही मम्मा, आत्ता नाही मला करायचा." अभ्यास फक्त अर्ध्या पाऊण तासाचा असतो, पण माझं बाळ 4 तास घालवतं. म्हणजे आज 6 वाजल्यापासून मी त्याला होमवर्क करायला बसवलं होतं, तर तो अजूनपर्यंत होमवर्क करतो म्हणजे 11 वाजेपर्यंत. आत्ता मी व्हॉईस ओव्हर करते ना, तरी पण त्याचा होमवर्कच सुरू आहे. मी त्याला होमवर्कला बसवून दिलं होतं आणि त्याच्यानंतर मी फ्रेश झाले. कारण सकाळपासून मी तो ड्रेस घातला होता ना अंगातला, तो काढलाच नव्हता. आणि म्हटलं चला आता संध्याकाळच्या वेळेला छान असं फ्रेश व्हावं. जोपर्यंत आपण टिपटॉप राहत नाही ना किंवा आपण आपलं स्वतःचं आवरत नाही ना, तोपर्यंत आपल्यालाही फ्रेश वाटत नाही असं होतं ना, म्हणून मग मी ड्रेस चेंज करते संध्याकाळच्या वेळेला. कधी-कधी तर नाही पण करत. पण आज मला वाटलं की चला छान आपण आवरूयात म्हणून. आणि व्हाईट कलरचा टी-शर्ट आणि ब्लॅक कलरचा टी-शर्ट मला प्रचंड आवडतात. म्हणजे व्हाईट कलरचा त्यातल्या त्यात खूप जास्त सोबर दिसतो असं मला वाटतं आणि खूपच जास्त अट्रॅक्टिव्हसुद्धा वाटतो व्हाईट कलर आणि एकदम शांतसुद्धा. मी धनुषला होमवर्क करायला बसवलं होतं ना, तरी पण त्याचं ना माझ्यासोबत मस्ती करणं सुरू होतं. त्याची ही सवयच आहे घाणेरडी, म्हणजे अभ्यास कमी पण खेळणं जास्त. दिवाबत्ती करायची होती आणि जेव्हा मी अगरबत्ती कोणती आहे घरामध्ये ते बघायला गेलं ना, त्यावेळेस मला ही सापडली. आय थिंक ही एकदा वापरली होती, पण माझ्या लक्षातच नव्हतं. पॅकेट फोडल्यानंतर ना मला समजलं, म्हणजे वरून तर मी चिकटपट्टीने परत असं चिकटून ठेवलं होतं ना, त्यामुळे मला वाटलं की आपण हे फोडलंच नाही आहे आणि एक्साइटमेंट वाटली होती की आपण छान घरामध्ये सुगंध सुटणारी अगरबत्ती लावणार आहेत आज म्हणून. पण ते आतलं पॅकेट फोडल्यावरती कळलं की ते आपण यूज केले म्हणून, पण फ्लेवर कोणता हेच माझ्या लक्षात नव्हतं. म्हणून मग संध्याकाळचं जे काही आपलं असतं ना रुटीन, दरवाजा वगैरे ओपन करणं ते केलं. म्हणजे सेफ्टी डोअर बंद असतं, मेन डोअर फक्त ओपन ठेवते दिवाबत्तीच्या वेळेत आणि अर्ध्या तासानंतर लगेच बंद पण करत असते मी. मी जेव्हा अगरबत्ती लावत होते ना, त्यावेळी धनुचं सगळं लक्ष ना ह्याच्याकडे होतं, म्हणजे जी कापूरदानी आहे ना त्याच्याकडे. उठला, ती लावली, त्याच्यानंतरनं चालूसुद्धा केली आणि मला म्हणे, की "मम्मी तू ह्याच्यामध्ये कापूरसुद्धा टाक" म्हणून, आणि त्याचं लक्ष सगळं माझ्याकडेच होतं. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झाली होती. तसं तर मग मी 6-6:30च्या दरम्यान किचनमध्ये येते, पण आज 6:30 वाजले होते. जरासं लेटच झाला होता यायला, म्हणजे लसूण वगैरे सोलला, नॉनव्हेज बनवायचं होतं त्याच्यासाठी. हे येतानाच नॉनव्हेज घेऊन आले होते, म्हणजे चिकन आणलं होतं. मग मी पहिल्यांदा ते म्हणजे सिक्वेन्स वाईजच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. लसूण खोबरं वगैरे केलं नव्हतं. पहिल्यांदा लसूण खोबरं केलं, मसाला काढला, बारीक कांदा कट केला आणि मग चिकन फोडणीला टाकलं आणि एकीकडे जो काही मसाला होता ना मी काढलेला तो बारीकही केला. म्हणजे कांदा, लसूण, खोबरं, आलं असं काहीसं सगळं मिक्सरमध्ये छानसं बारीक करून घेतलं आणि लगेच लोखंडी तव्यामध्ये टाकून ते भाजूनही घेतलं. जेव्हा मसाला भाजायचा असतो ना मला, तेव्हाही मी लोखंडी तव्यामध्येच भाजते आणि जेव्हा फोडणीसाठी टाकायचा असतो ना, तेव्हाही त्याच्यातच भाजते. जर आपण कमी भांड्यांमध्ये स्वयंपाक करायचं ठरवलं ना, तर मग होतो आपल्याकडून. नाहीतर मग आपण उगीच भांडी काढत बसतो. घे की टाक बेसिनमध्ये, घे की टाक बेसिनमध्ये, असं काहीसं होऊन जातं. पण आता मी शिकले आहे हळूहळू, की कमी भांड्यांमध्ये स्वयंपाक कसा बनवायचा ते. अहोंनी धनूसाठी ढोकळा आणला होता. मग तो काढून दिला खायला आणि त्याने तर काय खाल्लाच नाही, म्हणून आम्हाला दोघांनाच खावा लागला. परत आले मग मी किचनमध्ये. आता भाजी फोडणी द्यायची होती मला. जे चिकन मी शिजवून घेतलं होतं ना, ते तसंच पातेल्यामध्ये टाकलं आणि माझ्या लक्षातच नाही की पातेलं गरम झाले. मी डायरेक्टली ओतलं. नशीब ते माझ्या तोंडावरती नाही आलं, नाही तर चांगला चटका बसला असता. हा कुकर थोडासा मला धोकादायकच वाटतो. कालही मला खूप जोरात भाजलं होतं आणि आजही भाजता भाजता वाचले. जो तव्यामध्ये मसाला मी भाजला होता ना, तो डायरेक्टली मी ह्या टोपामध्ये टाकून दिला. म्हणजे जे मी चिकनचं सूप टाकलं होतं ना त्याच्यामध्ये, आणि एकदम थोडंसं बनवलं होतं मी नॉनव्हेज, कारण उद्या आहे गणेश जयंती. उद्या काही नॉनव्हेज खाता येणार नाही आणि गुरुवारसुद्धा आहे, त्याच्यामुळे एक टाईमला पुरेल ना एवढंच मी बनवणार होते. आणि मसाला मला बघून वाटलं की हा एक्स्ट्राचा मसाला राहील आपल्याकडून, म्हणून मग मी विचार केला की सगळं रश्श्यामध्ये टाकण्यापेक्षा ना आपण थोडंसं सुक्कंसुद्धा बनवूयात. ह्याच्यासाठी पण काहीच नाही म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागत. आपलं एक मसाला बनवला आहे ना, त्याच्यामध्ये जे काही आपण चिकन शिजवून घेतले ना ते टाकलं तरी होऊन जातं. आता बऱ्याच जणांनी नॉनव्हेज पाळलंसुद्धा असतील, कारण काही जणांचे रथसप्तमीचे उपवास सुरू असतील. तसं तर आमच्यात आता सध्या कोण पकडत नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही पण पाळलं नाही आणि लक्षातच नाही राहिलं. ज्या दिवशी धनुचा ॲन्युअल डे होता ना, त्या दिवशी संध्याकाळी आम्ही मित्राच्या घरी गेलो ना, त्यावेळेस नॉनव्हेज खाल्लं आणि कालच्या दिवशी पण आमच्या लक्षातच नाही राहिलं. त्यामुळे म्हटलं चला आता
चुकीने झालं आहे आणि असं पण पाळणार नव्हतोच, कारण अहोंना लागतं सारखं घरामध्ये नॉनव्हेज. सगळा स्वयंपाक जवळ माझा तयारच होता आला होता, फक्त राहिला होता भात लावायचा. आणि आमच्या घरामध्ये इतका छोटूसा भात लागतो, म्हणजे पांढरा भात मलाही जास्त नाही आवडत आणि त्यांना आवडतो, पण ते लिमिटेडच खातात आणि धनुष तर काय खातच आहे. त्यामुळे छोट्याशा कपाच्या अंदाजाने ना मी भात लावत असते. तरी पण ह्यातून थोडासा शिल्लक राहतोच. आज बरोबर संपला सगळा, पण कधीतरी होतं की राहतो थोडासा शिल्लक. सगळं झाल्यानंतर मग मी भात लावायला घेतला. मोठा कुकर काढायला नको म्हणून हा छोटासा कुकर मग धुवून घेतला आधी. मस्त तांदूळसुद्धा 3 पाण्याने धुवून घेतले. त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि मग गॅसवरती ठेवून दिलं आणि ते होते तोपर्यंत मी बाकीचीही भराभर कामं आवरून घेतली होती. कारण म्हटलं जेवण झाल्यानंतर कंटाळा येईल ना. भांडे घासायला ठेवलं होतं, पण बाकीचा जो वरचा पसारा आहे ना, तो सगळा आवरला होता. चला तर मग आम्ही मस्त जेवण करून घेतो आणि त्याचसोबत मी माझा आजचा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत